बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाची बातमी भाजपच्या गोटातून समोर येतेय। विधानसभा अध्यक्षपद आणि गृह मंत्रालयासाठी भाजप आग्रही आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दोन पदं स्वतःकडे ठेवण्यावर भाजप ठाम आहे, अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला विधान परिषदेचं सभापती किंवा उपसभापती पद मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीला विधानसभा उपाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजप गृह मंत्रालय तसंच विधानसभा अध्यक्ष पदासाठी आग्रही राहणार आहे, असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती प्रतिनिधी सागर कुलकर्णी देणार आहेत। सागर, आपण पाहतोय गृहमंत्री पदासाठी शिंदे हे आग्रही असताना ते पूर्तता होण्याची शक्यता कुठेतरी धुसरच आहे, आणि दुसरीकडे आता विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिंदे आग्रही असताना ते भाजपलाच मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मग शिंदेंच्या मागणीचा विचार होणार का, किंवा कोणते पर्याय त्यांच्या समोर ठेवले जातील? वास्तविकतेत एकनाथ शिंदे हे गृह मंत्रालय तसंच विधानसभा अध्यक्षपद यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत होती। पण भाजपच्या वतीने वरिष्ठ नेत्यांच्या वतीने एक आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की विधानसभा अध्यक्षपद हे अर्थात भाजपकडेच राहील। याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर विधानसभेमध्ये भाजपाची संख्याबळ हे सर्वाधिक आहे, आणि विधिमंडळ कामकाजामध्ये इतर घडामोडींमध्ये आपणास माहीत आहे की विधानसभा अध्यक्षपद किती महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंची विधानसभा अध्यक्षपदाची मागणी ही भाजप ऐकण्याच्या शक्यता फार कमी आहे। अर्थात गृह मंत्रालयाच्या बाबतीत सुद्धा सेम निकष दिला जातोय की गृह मंत्रालय सुद्धा भाजप स्वतःकडेच ठेवेल असं समजतं। आता राहतो प्रश्न की विधान परिषदेच्या सभापती आणि उपसभापतीच्या संदर्भामध्ये, तर विधान परिषदेचा सभापतीपद हे सुद्धा अर्थात वरचं जर संख्याबळ पाहिलं तर भाजपचं सर्वाधिक आहे, पण कदाचित एकनाथ शिंदेंच्या आग्रहाखातीर आणि त्यांची जी हार्ड बार्गेनिंग आता सध्या सुरू आहे अशा परिस्थितीत कदाचित विधान परिषदेचं सभापतीपद एकनाथ शिंदेंच्या पदरात पडलं जाऊ शकतं आणि उपसभापतीपद भाजप घेऊ शकतं। विधानसभा उपाध्यक्ष आत्तासुद्धा नरहरी झिरवळ होते आणि ते राष्ट्रवादीकडनं आहेत, यावेळेस ते जिंकून आलेले आहेत। यामुळे कदाचित विधानसभा उपाध्यक्षपदसुद्धा अजित पवार राष्ट्रवादी यांच्याकडे दिलं जाईल असं म्हटलं जातं। ज्या वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स किंवा मागण्या एकनाथ शिंदेंकडनं केल्या जात आहेत त्या दबावाच्या आहेत। दबाव तंत्राचा वापर भाजपाकडे फारसा चालत नाही। अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे नेमकं असं दबाव तंत्र वापरून नेमकं पदरात काय पाडू पाहतायत याविषयी जोरदार चर्चा आहे। पण तूर्तास तरी गृह मंत्रालय आणि विधानसभा अध्यक्षपद हे भाजप स्वतःकडेच ठेवण्याच्या तयारीत आहे आणि तशा स्वरूपाची आग्रही भूमिका असल्याचं सुद्धा समजतं। सागर, या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे जोरदार बार्गेनिंग करणार असं कळत होतं। गृह मंत्रालय जर सोडल्यास विधानसभा अध्यक्षपदासाठी शिंदेंनी आग्रह कायम ठेवला आणि बार्गेनिंग केलं किंवा त्या संदर्भात त्यांची मागणी ही लावून धरली, तर मात्र पुढे काय भाजप याचा विचार करू शकेल का? वास्तविकतेत यातला अंतिम निर्णय दिल्लीमध्येच करण्याचा आहे, आणि एकनाथ शिंदेंची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा त्यांचं जी पत्रकार परिषद आहे, दोन्ही पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हे जी भूमिका घेतील ती आपल्याला सर्व मान्य आहे। अर्थात जर दिल्लीतल्या भाजप पक्षश्रेष्ठींना वाटतं की एकनाथ शिंदेंना जी ते मागणी करतायत ती रास्त आहे आणि त्यातलं एखादं पद द्यावं तरच एकनाथ शिंदेंना ते मिळण्याची शक्यता आहे। काही मंत्रालय हेवीवेट अर्थात एकनाथ शिंदेंना दिले जातील, त्यांच्यात ते कुणी घ्यावेत, स्वतःकडे ठेवावेत की अन्य कुणाला द्यावे हा त्यांचा निर्णय असेल असं दिसून येतं। पण तूर्तास तरी भाजप गृह मंत्रालय देण्याविषयी फार म्हणजे नकारात्मक भूमिका आहे, कारण की ते स्वतःकडेच ठेवण्याची भूमिका अधिक दिसून येते। दुसरा मुद्दा राहतो की मुळात या सरकारची आकडेवारी जर पाहिली तर तिथेच एकनाथ शिंदेंची हार्ड बार्गेनिंग पॉवर कुठेतरी कमी झाली आहे। आपणास माहीत आहे की अजित पवार यांनी खुल्या पद्धतीने भाजपाची जी भूमिका आहे ते समर्थन केलेलं आहे। 2 दिवसांमध्ये अजित पवारांनी 2 वेळा प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितलेलं आहे की भाजपचं संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे। इथूनच स्पष्ट दिसून येते की अजित पवार जे स्टँड ओपनली घेत आहेत यावरनं एकनाथ शिंदेंची सुद्धा बार्गेनिंग पॉवर राज्यातली
कमी होताना दिसते, कारण की अजित पवारांकडे असणारं आमदारांचं संख्याबळ आणि भाजपाचं संख्याबळ आणि ह्या दोघांच्याही समर्थनात असणारे अपक्ष किंवा इतर आमदारांचं संख्याबळ जवळपास 160-170च्या वर जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी ती अडचणीची गोष्ट आहे. राहतो मुद्दा दुसरा की एकनाथ शिंदेंचा प्लस पॉईंट जर म्हटलं तर केंद्रामध्ये त्यांचे जे खासदारांची संख्या आहे NDA अलायन्समध्ये ती महत्त्वाची आहे, कारण की इतर मित्रपक्ष जे आहेत चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, यापेक्षा अर्थात एकनाथ शिंदे हे अतिशय निकटवर्ती हिंदुत्वलाईन विचारांचे आहेत, जुने त्यांच्यासोबतही आहेत. यामुळे कदाचित एकनाथ शिंदेंचा तेवढा एक प्लस पॉईंट जर ग्राह्य धरला तर कदाचित एकनाथ शिंदेंसाठी अधिक चांगलं होईल. पण आत्ता तुर्तास तरी एकनाथ शिंदेंनी ज्या वास्तविकतेत 4 दिवसापूर्वी जे जाहीर केलं होतं ठाण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जी भूमिका घेतली होती, त्यानंतरनं दिल्लीचा दौरा करून आल्यानंतरनं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे एक वेगळ्या स्वरूपाच्या भूमिकेत दिसत आहेत, मग हे नेमकं पडद्यामागे काय चाललं आहे असे एक शंका राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. शिंदेंना कोण मुद्दावून हवा देत आहे का तशा स्वरूपाची भूमिका घ्यायला, असाही प्रश्न उपस्थित राहतोय. पण तुर्तास तरी भाजप मधील संख्याबळ आणि त्यांच्या सपोर्टला असणारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं सपोर्ट बळ कुठं ना कुठेतरी शिंदेंचं बार्गेनिंग पॉवर कमी करताना दिसेल असं दिसून येतं. निश्चित, आणि त्याच बार्गेनिंग पॉवरचा या सगळ्या चर्चेसंदर्भात परिणाम होणार आहे हे सुद्धा तितकंच निश्चित आहे. सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.